धन्यवाद जयजी बालके सर। ओवी स्पोर्ट्स आयोजित खासदार चषक सन 2024। हॅलो दादा, आवाजाचा पॅन कमी करा जरा। काय आवाज झाला? दुपारी होता सर, राहू द्या। वळूया फायनल कडे। फायनलला होते सुरुवात, आवाज वाढवा जरा। ओवी स्पोर्ट्स बिरवाडी विपक्ष शेई या दोन संघाच्या दरम्यान सामन्याला सुरुवात। पहिला बॉल फेस करेल मेजर प्रदीप गाडेकर। पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटवर पडलाय, बाउन्स कमी झाला, ऑन साइडला ड्राइव्ह करतायत। हॅलो इज ऑफ द मार्क टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी। खर तर मागील सामना कदापि विसरणं शक्य नाहीये। इगतपुरी क्लासिक या संघाच्या विरुद्ध खेळले आणि पाहता पाहता दोन आयकॉन ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाने घेतले। आता एक गाव एक संघ आणि पाहता पाहता इथे या बॉलवर मिळाली विकेट। लवकरात लवकर विकेट्स देऊन बसले मित्र म्हणेन अभय लकडे। आवश्यकता आहे धावांची, फायनल मध्ये प्रवेश केलाय, फायनल आम्हाला जिंकायची आहे। आज घरच्या मैदानावर चांगलं प्रदर्शन होताना पाहायला मिळालं संपूर्ण दिवस ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाचं। सकाळी देखील चांगला सामना पाहायला मिळाला, त्यानंतर दुपारच्या या ठिकाणी देखील श्रेयस दादा वेकंडे साहेब यांचे मित्र सन्मान्य रुपेशजी केणे साहेब या ठिकाणी आलेले, विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। थँक्यू। खूप साऱ्या मान्यवरांची मांदियाळी आज संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पाहायला मिळते आणि दस्तूर खुद्द श्रेयसजी वेकंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। तारुण्य म्हणजे जिवंत ज्वलंत धमन्यांचा अविरत स्पंदन, निसर्गाने मानवाला दिलेला सर्वश्रेष्ठ वरदान, निसर्गाच्या साम्राज्यातून बहरून आलेला वसंत आणि त्याच तरुणाच्या अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं राजकारण कसं असावं, समाजकारण कसं असावं, त्या सगळ्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचं वलय सन्माननीय श्रेयसजी वेखंडे यांनी आस्थागायत आबादी ठेवले। साहेब आपण आलात, आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय। जाऊ मॅच कडे। फायनलची मॅच आहे ओवी स्पोर्ट्स बिरवाडी विपक्ष रॉयल स्ट्रायकर शेई या दोन संघाच्या दरम्यान। जबरदस्त मॅच पाहायला मिळेल का यक्ष प्रश्न आता मात्र या ठिकाणी पडलाय, कारण मागील सामना आठवत असेल तर शेई संघाचे गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळाले। जायंट किलर असणारी टीम आई गावदेवी गोठेकर बी संघाला देखील परास्त केलं। खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांची आवश्यकता होती, त्या अनुषंगाने देखील काय गोलंदाजी केली टीम शेई संघानं आणि पाहता पाहता एक एक पायरीवर विजयशी संपादित करत फायनल खेळण्यासाठी दाखल झालेली टीम आपण पाहतोय शेई। त्यांच्या विरोधात घरच्याच मैदानावर होम ग्राउंडवर आपल्या अस्तित्वाचा आणि खऱ्या अर्थानं आपल्या कौशल्याला या टेनिस बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये दबदबा आबाद ठेवण्यासाठी सज्ज असलेली टीम आपण पाहतोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी। दोनही संघामध्ये चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, त्याच अनुषंगाने सलामीची जोडी पाहिली। अभय लकडे लवकरात लवकर बाद झाले। प्रदीप गाडेकर मागील मॅच मध्ये कल्पेश जाधव यांना चांगली साथ देताना याच मैदानावर काही मिनिटांपूर्वी पाहायला मिळाले, परंतु पाहू शकाल ही फायनल आहे, ग्रँड फिनाले, मेगा फायनल आणि मेगा फायनलच्या सामन्यांमध्ये चांगला खेळ करणे हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे। कोणत्याही प्रकारची हात खोलण्याची संधी नाही, चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते टीम शेई संघाच्या वतीनं। शेई संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं बॅक टू बॅक 3 विकेट जर मिळवल्या तर अमित हरड यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल। स्टॅकिंग एंडवर षटकारांचा शहंशाह आहे। खोलवर टप्प्याचा बॉल होता, अलाउन दी कार्पेट खेळले, जमिनी लगत घरंगळत चेंडू आलाय समोर, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, चाचपडणं चालू होतं शेवटच्या मोमेंटला, चेंडू उचलला फेकला, एकच सिंगल मिळाली आणि पाहता पाहता प्रेक्षको पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी होम ग्राउंडवर धावसंख्या बनलेली आहे, 1 विकेट गमावल्यानंतर 3 धावा। थँक्यू सर। रमेश सर पहा, इथे आपण पाहतो या क्रिकेटच्या पंढरीला जो लौकिक प्राप्त झालेला आहे, आज शेवटच्या दिवसामध्ये ही स्पर्धा पोहोचलेली आहे। ही स्पर्धा पोहोचत असताना जे आर्थिक सहकार्य आम्हाला आलं
कारण आर्थिक सहकार्याशिवाय हे क्रिकेटचं आयोजन करणं फार सोपं नसतं. आर्थिक दिलं देत राहतात आणि आर्थिक नव्हे तर ज्या घराणेशाहीचा राजकीय प्रवास आपण पाहिला तर आमच्या सन्माननीय विद्याताई वेखंडे साहेब असतील यांचे सुपुत्र सन्माननीय श्रेयसदादा वेखंडे साहेब देखील त्याचप्रमाणे आगेकूच करत आहेत. या गावासाठी नव्हे या विभागासाठी येणाऱ्या पुढील काळासाठी देखील नक्कीच श्रेयसदादा आपलं योगदान महत्त्वाचं ठरेल. परंतु आपल्याला देखील या गावाकडून आणि ओवी स्पोर्ट बिरवाडीकडून तीच पोचपावती मिळेल यातील मात्र शंका नाहीये. या स्पर्धेचे वन मॅन शो श्रेयसदादा वेखंडे साहेब यांच्यासाठी स्वागत करण्यासाठी चौकार डीजे. आदेश विदे यांच्याकडनं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या कोणत्याही फलंदाजानं बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर विनोद हरड यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. स्टार्किंग एंडवर प्रदीप गाडेकर, मेजर प्रदीप गाडेकर, खूप साऱ्या वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. आज या सामन्यामध्ये चांगला खेळ चांगलं कौशल्य दाखवणं खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन कंपल्सरी आहे टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघासाठी. टीमची टोटल धावफलकावर 7 धावा. कोणत्याही गोलंदाजानं बॅक टू बॅक 3 विकेट जर घेतल्या तर प्रतीकजी पाटील साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि कोणत्याही बॅट्समननं बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर हर्षलजी पाटील साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आज संपूर्ण दिवसभर बक्षिसांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळते. हर्षलजी पवार साहेब यांच्याकडनं हे पारितोषिक दिलं जाईल याची नोंद आपण घ्या. टीमची टोटल धावफलकावर 8 धावा. फायनलच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चांगला खेळ होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय शांत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक धक्का देखील लागलेला आहे टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाला. अभय लकडे बाद झालेले आहेत. संपूर्ण दारोमदार संपूर्ण जबाबदारी या मॅच मध्ये प्रदीप गाडेकर यांची राहील कारण ही फायनल आहे. असं म्हणतात ज्या हर सर झुक जाए वही मंदिर है, ज्या हर नदी समा जाए वह समंदर है, जीवन की कर्मभूमि में युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. जो जीता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान मिळवायचा असेल, या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल, इथून जात असताना इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टींवर आपला स्टेटस जर ठेवायचा असेल ऍट दिस मोमेंट प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. व्हाईट बॉल फेकला, एक सिंगल तर मिळाली. टीमची टोटल धावफलकावर 10 धावा. एक धावेसाठी झुंजावं लागतंय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय पहिल्या इनिंगच्या पूर्वार्धामध्ये धावांसाठी वाळवंट बनलं हे मैदान आणि ही खेळपट्टी. त्यासाठी पाण्याचे झरे शोधावेच लागतील. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणारी फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाला आणि ते काम करण्याचं मी तर म्हणेन धाडस दाखवावं लागेल मेजर प्रदीप गाडेकर यांना. या मैदानावर अनेक वर्षापूर्वीचा क्रिकेट, सातत्याने यशाच्या परंपरा, चौकार षटकारांची फलंदाजी आणि विजयाच्या आशा जेव्हा जेव्हा मावळतीला जाऊन पोहोचतात तेव्हा तेव्हा उगवतीला आणण्याचं काम या खेळाडूने अनेक वेळा केलेलं आहे. प्रेक्षको, दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये निखिल आले होते, केवळ 3 धावा. एक महत्वपूर्ण विकेट देखील त्यांनी घेतली. दुसऱ्या षटकामध्ये तुषार पहिल्या बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर 0, तिसऱ्या बॉलवर एक सिंगल धाव खर्च केली. चौथ्या बॉलवर एक, 5वा चेंडू वाईट फेकला आणि 6वा चेंडूवर एक. एकंदरीत 5 चेंडू ग्राह्य धरले जात आहेत. 11 बॉलचा खेळ झालाय आणि 11 चेंडूमध्ये टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद फक्त आणि फक्त 11 धावा. स्टेप आउट झाले. ऑन साइडला फटका चांगला आहे का डीप मध्ये फिल्डर पकडला गेल आणि प्रत्येक खेळाडूला आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. विकेट्सवर विकेट जात आहेत, धावा येत नाही. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला आणि 12 चेंडूंच्या खेळानंतर टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 11.
राकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. क्रिकेटची जाण आणि क्रिकेटचा अभ्यास असणारा खेळाडू राकेश मागील सामन्यामध्ये देखील खूप मोठी जबाबदारी पार पाडण्यामध्ये यशस्वी आणि समर्थशाली ठरला. तोच भूतकाळातील अनुभव इथे देखील उतरवण्याचा प्रयत्न राहील, शंका नाही. पण एका बाजूला पाहिलं तर ओवी स्पोर्ट्स बिरबाडी संघासाठी धावांची एकमेव संजीवनी आहे आणि त्या धावांच्या एकमेव संजीवनीचं नाव आहे प्रदीप गाडेकर. सोबतीला फलंदाज आपण पाहतोय प्रफुल्ल विदे. एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचं देखील अनेक वर्षापूर्वीचं अस्तित्व या खेळाडूने देखील अबाधित ठेवलं होतं. तोच अनुभव पुन्हा एकदा आज महत्वाच्या मॅच साठी आवश्यकता आहे, गावाला आवश्यकता आहे. ओवी स्पोर्ट्स बिरबाडी या संघाला देखील रिवर्सचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडू फेकलाय. गोलंदाज राकेश यांनी देखील मिडल केलाय, बॉल निघून चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला. वेग कमी आहे परंतु वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले, चेंडू उचललाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीम ओवी स्पोर्ट्स बिरबाडी या संघाचे धावसंख्या धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 14 धावा. एक धाव जोडली जाते धावफलकाला. आज खऱ्या तर आपल्या गावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. टॉस जिंकून धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. हा निर्णय किती योग्य आहे येणारा काळ येणारी वेळ सांगून जाईल, कारण आतापर्यंत धावसंख्येला खूप मोठा सोलोपविराम लागण्यामध्ये सरस या ठिकाणी आपण पाहू शकाल गोलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. निखिल, तुषार आणि राकेश. गतीमध्ये परिवर्तन, लेग ब्रेक बॉल, टप्पा पडल्यानंतर गरकन बाहेरच्या दिशेला वळाला. उर्वरित काम विकेट कीपर संघाचे संगनायक नितीन तारमळे करतायत. कोणत्याही प्रकारची चुकी आज दिवसभर केली नाही आहे, चांगला खेळ केलाय. 3 चेंडूचा खेळ संपला. टीमची टोटल धावफलकावर फक्त आणि फक्त 14 धावा. ऐश्वर्य संपन्न मेहनत, खूप सारी मेहनत, अनेक दिवसांसाठी हा सुंदर शाम्याना उभा करण्यासाठी झालेली मीटिंग आणि त्यानंतर पावलांवर ठेवलेली नक्षत्र. मग मनीजी खाडे, मनीषजी खाडे त्यांच्या समवेत मनोजी वेखंडे यांनी खूप सारी मेहनत, त्यांची संपूर्ण व्यवस्थापन समिती. फटका फसला, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न परंतु झेल घेत नाही आहेत. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्यांना देखील माहित आहे चेंडू अडवायचा आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही आहे. थँक्यू सर. या ठिकाणी उद्योजक सन्माननीय विनोदजी हरड साहेब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार यांना मी आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपल्याला या स्पर्धेचे प्रणेते वन मॅन शो श्रेयस दादा वेकंडे साहेब आपले मित्र आपल्याला बोलवत आहेत. सन्माननीय विनोदजी हरड साहेब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार. अनिकेत शिवाजी घोडे साहेब आपली रजा घेतात. थँक्यू, आपण आलात आणि आमच्या स्पर्धेला सहकार्य केलं. खूप खूप थँक्यू अनिकेत शिवाजी घोडे साहेब. राकेश देखील या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीची जादू खेळपट्टीवर दाखवत असताना पाहायला मिळतात, कारण 5 चेंडू त्यांनी देखील फेकले आणि 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात 5. सध्याच्या घडीला संकटामध्ये सापडलेली टीम आपण पाहतोय ओवी स्पोर्ट्स बिरबाडी, कारण विकेट्स गमावल्यात 2 आणि धावसंख्या धावफलकावर थोडीशी खुजी कमी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 16 धावा. कधी शांतता कधी आक्रमकता, इथून हे रूप दाखवावं लागेल टीम ओवी स्पोर्ट्स बिरबाडी संघाला. पहिल्या बॉल पासून खेळपट्टीवर थांबलेला खेळाडू अजून सेट होत नाहीये. प्रदीप गाडेकर संघर्ष तर करतोय. स्टार्टिंग अंडवर प्रफुल्ल विदे. फटका इथे जबरदस्त आहे, प्रॉपर टायमिंगला महत्व दिलं. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉडी टर्न केली. फटका जबरदस्त फटका. शेवटच्या बॉलवर षटका ठोकून धावसंख्या पुढे या ठिकाणी पाहायला मिळेल आणि 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 जे षटक राहिले निखिल यांचं, दुसऱ्या षटकामध्ये 8 जे षटक राहिलं तुषार यांचं, तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 11 धावा. विकेट नाहीये. 2 षटकामध्ये 2 विकेट्स गमावल्यात ओवी स्पोर्ट्स बिरबाडी या संघानं. क्षितिजाच्या पल्ल्याड जाण्याची क्षमता इथून मात्र ठेवावी लागेल. चौकार आणि षटकार एकमेव लाईफ लाईन आहे सन्मानित धावसंख्या बनवण्यासाठी. ओव्हरपिच बॉल, ताकदीचा पुरेपूर वापर आणि 3 षटक ज्या फटक्यापासून लांब होते तो फटका जवळ आणताना फलंदाज मेजर प्रदीप गाडेकरांच्या
ताकदीचा पुरेपूर वापर या प्रकारचे फटके इंटरनॅशनल स्टेजवर महेंद्रसिंग धोनी यांच्याकडनं आपण पाहतो आणि पुन्हा एकदा केला प्रयत्न बॉल कुठे चाललाय पाहायला मिळेल या ठिकाणी फिल्डर होते अजूनही या षटकातील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज नितीन तारमळे सर यांनी जर बॅक टू बॅक 3 विकेट घेतल्या तर विकास तारमळे आणि प्रवीण तारमळे यांच्याकडनं त्या विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। या ठिकाणी बाळूदादा भेरे साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे तर मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आपलं देखील मनपूर्वक स्वागत। स्टाकिंग एंडवर फलंदाज होते आदेश काडेने एक षटकार ठोकलाय आणखी 2 बॉल मध्ये जर 2 षटकार ठोकले माफ करा प्रत्येक षटकारासाठी पुष्कर पवार आणि रोशनजी भेरे यांच्याकडनं रोशनजी भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। एक षटकार ठोकलाय आदेशसाठी 1000 रुपये लागू। अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे। फिनिशिंग टच देताना पाहायला मिळत आहे फलंदाज आदेश ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघासाठी परंतु इथे चकवा देणारा चेंडू फेकलाय गोलंदाज नितीन तारमळे सरांनी त्यांना देखील माहित आहे थोडे बॅकपट होते फलंदाज आदेश ऑन साइडला खेळतील शरीरापासून थोडा चेंडू बाहेर ठेवला बाहेर मध्ये वळवण्याचा प्रयत्न निश्चित केलाय आणि पाहता पाहता यावेळेस फेकलाय आणखी एक डॉट बॉल कमबॅक केलंय हे कमबॅकचं सातत्य पुढील 2 बॉल मध्ये किती राहील पाहणं गरजेचं आहे परंतु खूप सारा अनुभव आहे 4 बॉल मध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज नितीन तारमळे सरांनी 2 मोठे उत्तुंग षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले टीमची टोटल धावफलकावर 34 धावा ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेला फटका आपण पाहू शकाल डीप मध्ये फिल्डर चेंडू निहाळतायत आणि शेवटच्या मोमेंटला पकडली झेल या ठिकाणी सन्माननीय दीपक दादा भेरे साहेब यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालं मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं दीपकजी भेरे साहेब आपल्या शहापूर तालुक्यातील सापगाव या ठिकाणी असलेलं चविष्ट आणि रुचकर जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण जय मल्हार ढाबाचे प्रोप्रायटर रोहन दादा शेळके रोशन दादा शेळके यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात धन्यवाद रोशनजी शेळके साहेब आणि जय मल्हार ढाबा सापगाव धन्यवाद जाऊ आपण मॅचच्या दिशेने शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि टीमची टोटल धावफलकावर आपण पाहतोय आतापर्यंत 34 धावा पुन्हा एकदा मनीजी खाडे आणि मनोजी वेखंडे त्याचबरोबर संपूर्ण ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आपला सर्वांचा मनपूर्वक आभार ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक सन 2024 ही शाम संध्या नवीन स्वप्न उराशी घेऊन आलेले आहे कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल कोणत्या संघाचं कोणत्या गावामध्ये गेल्यानंतर सहर्ष स्वागत होईल आणि या ट्रॉफीवर तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे तब्बल 1 वर्ष कोण संघ आतुरतेने वाट पाहिल आणि पाहता पाहता येणारं पुढचं वर्ष देखील किती अनुकूलनीय असेल पाहायला मिळेल शंका नाहीये तुर्तास 2024च्या या फायनल मॅच मध्ये पहिला डाव संपलाय पहिला डाव सावरत असताना टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली 4 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा विजयासाठी 37 धावांचं आव्हान आहे टीम शेई या संघासाठी पाहूया या आव्हानाचं काय घडेल आणि काय बिघडेल हे आव्हान पूर्ण केलं जाईल का या धावा कमी होतील की अधिक पाहायला मिळतील आणि निश्चितच हीच धावसंख्या किती डोईजड होईल मी थांबे तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा मन मुराद आनंद घेत राहा पहिल्या दिवसापासून तर या दिवसापर्यंत खऱ्या अर्थानं हा क्षण गोड बाबा या अनुषंगाने खूप सारे समालोचक या संपूर्ण स्पर्धेला लाभले त्यामध्ये सोमनाथजी खाडे सर त्याचबरोबर योगेशजी भागरे सर प्रथमजी चव्हाण आणि आमचे खऱ्या अर्थानं साथी समालोचक ज्यांच्याकडनं 2016ला सहभाग समालोचन क्षेत्राचा लाभला आणि आजचा दिवस ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय पाहुण्यांचं सहर्ष स्वागत देखील केलं जातंय जे जी बालके आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय
पुन्हा एकदा ओवी स्पोर्ट्स बिरवाडी सन 2024 या स्पर्धेसाठी या फायनलच्या मॅच साठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुन्हा एकदा परिवर्तन करेल आणि आमचे साथी समालोचक समनाजी खाडे सर आपला विनंती आहे सेकंड इनिंग साठी आपण माईकचा भार सांभाळायचा आहे. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 ही स्पर्धेसाठी आम्हाला श्रेयश दादा वेकंडे साहेब आपण जे विशेष सहकार्य केलेलं या सहकार्याचा आम्ही आभारी आणि ऋणी राहू. बघता बघता शेवटच्या दिवसामध्ये स्पर्धा पोहोचली आणि श्रेयश दादा वेकंडे साहेब आपण या क्रिकेटसाठी नव्हे तर या बिरवाडी विभागामध्ये राजकीय आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक या सर्व क्षेत्रासाठी आज बिरवाडी गाव असेल अनेक सर्व या विभागातील गावे आहेत त्या युवकांना आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहात. तसेच अनेक सामाजिक प्रश्न असतील आर्थिक प्रश्न असतील नक्कीच एकच वादा आणि श्रेयश दादा हे नाव आपल्याला ऐकायला मिळेल. परंतु श्रेयश दादा आपण जे सहकार्य या ओवी स्पोर्ट बिरवाडीसाठी दिलं त्या सहकार्याचे म्हणून पोच पावती तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये ओवी स्पोर्ट बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडी देईल यात तीळ मात्र शंका नाही. दर्शन मोटारचे प्रोप्रायटर सन्माननीय मोहनदादा कुडव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. हरिभक्त परायण बघता बघता ज्या व्यक्तिमत्वाचा आपण पाहिलं संगीत क्षेत्रामध्ये देखील खूप मोठा दांडगा अनुभव आणि रमेश महाराज शिंदे सर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते देखील एक उत्कृष्ट कीबोर्ड मास्टर आहेत. परंतु संगीत क्षेत्राच्या जोडीला पारमार्थिक आध्यात्मिक देखील क्षेत्र निवडलं त्यानंतर क्रीडा क्षेत्र देखील निवडलं. या सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं माझे परमस्नेही मित्र हरिभक्त परायण उत्कृष्ट समालोचक शिवव्याख्याते आणि प्रबोधनकार रमेश महाराज शिंदे सर थोडी रजा घेतात परंतु त्यांचा मान आणि सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. या स्पर्धेचे प्रणेते श्रेयश दादा वेकंडे यांना विनंती करले की आपल्या शुभ हस्ते या गोड व्यक्तिमत्वाचा सत्कार आणि सन्मान करूया. कॅमेरामॅन थोडं छायाचित्रण या ठिकाणी घ्यायचं आणि डीजे ऑर्केस्ट्रा टीम एक चांगलं सुमधुर संगीत आपल्या रमेश महाराजांसाठी या ठिकाणी आपण ऐकूया. सन्माननीय विठ्ठलजी खाडे साहेब या ठिकाणी आपण आलेला विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. सन्माननीय विठ्ठलजी खाडे साहेब. धन्यवाद. थँक्यू सो मच रमेश महाराज शिंदे सर यांना आपण ऐकत होतात आपल्यापासून रजा घेत आहेत. आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. मेगा फायनलची मॅच चेसला सुरुवात. पहिला बॉल पहिला चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय त्या ठिकाणी कव्हरवरती फिल्डर आहे चेंडूला अडवण्यात यश मिळालं. सलामीची जोडी पराग आणि जयेश हे दोन फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली. 37 धावांचं टार्गेट घेऊन जोडी मैदानावरती पराग आणि जयेश हे दोन फलंदाज आपण पाहताय. सकाळच्या सत्रापासून मेगा फायनलचा दिवस गाजवायला सुरुवात केली. रॉयल स्ट्रायकर शेई हा संघ मैदानावरती खेळतोय आणि खऱ्या अर्थानं आज स्ट्राईक करत असताना पाहायला मिळाले. जबरदस्त मॅचेस खेळले. आज दिवसभर जायंट किलरची भूमिका पार पाडली. महत्वाच्या मॅच मध्ये आई गावदेवी गोटेकर बी सारखा मातब्बर संघ परास्त केला आणि या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये धडक मारली आहे. यावेळेस पुन्हा एकदा समोर खेळलेला फटका त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची फिल्डिंग चेंडूला अडवलं. एक सिंगल धाव. यजमान संघ मैदानावरती खेळतोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्ट्रायकर्स शेई. थँक्यू सर. या ठिकाणी सन्माननीय रितेश विदे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आम्हाला काही टी शर्ट साठी स्पॉन्सरशिप केलेली आहे. रितेश दादा विदे विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी.
ललित खाडे आग ओकतोय. संध्याकाळचं सत्र वेगावरती प्रचंड नियंत्रण आपण पाहताय. टप्पा जबरदस्त. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये प्रेशर क्रिएट करतायत. घरचं मैदान आहे. संध्याकाळी प्रॅक्टिस करण्याचा भरपूर अनुभव आणि हा अनुभव मैदानावरती वापरत असताना पाहायला मिळत आहेत. ललित खाडे जुना जाणता खेळाडू आहे. भरपूर वर्षाचा अनुभव. वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित. गेल्या काही दिवसांमध्ये आपण थोडंसं इंजोर्ड पाहिलं. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या दमानं नव्या ताकदीनं मैदानावरती सज्ज झालेला आपण पाहताय. जबरदस्त चेंडू डॉट येतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. 37चं टार्गेट आहे. धावफलकावरती बिनबाद 2. सावध सुरुवात. पराग तारमळे सारखा मातब्बर फलंदाज मैदानावरती. बॅटची एज धन्यवाद. षटक पहिलं आणि पहिल्या षटकावरती हल्ला बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. चेंडूवरती नियंत्रण. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर जबरदस्त कामगिरी करत असताना ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ आणि ललित खाडेला आपण पाहताय. 4 चेंडू फेकलेत. 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्यानं संपादित केली आहे आणि मॅच मध्ये विजयाची ग्वाही देण्याचं काम करतोय. विजयाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल. बॅट्समन आउट होतोय जो फॉर्म मध्ये होता. सकाळच्या मॅच मध्ये निश्चितच आग ओकणारी बॅटिंग ज्यानं केली. पराग तारमळे ज्यानं आजचा दिवस गाजवला त्याचा अडसर या ठिकाणी दूर केलाय. महत्वाचा गडी बाद होतोय. पहिली विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती नितीन तारमळे. मेगा फायनलची मॅच आहे. हा सामना जिंकायचा आहे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषकावरती नाव कोरायचंय. यासाठी चाललेलं हे महाद्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. संपूर्ण बिरवाडीकरांचं हे दर्जेदार आयोजन श्रेयस दादा वेखंडे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांची संपूर्ण कंपनी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन. पहिल्या दिवसापासून अगदी आजच्या 8व्या दिवसापर्यंत प्रेक्षक राजानं प्रचंड प्रेम केलेली स्पर्धा. बिरवाडीकरांचं हे दर्जेदार आयोजन आणि आयोजनाची शेवटची महाअंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा थरार आणि घरचं मैदानावरती घरच्या मैदानावरती खेळत असताना घरचा संघ ओवी स्पोर्ट्स बिरवाडी चांगले खेळतायत. 5 चेंडू निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 धावा खर्च केल्यात. ललित खाडे जबरदस्त कमबॅक आपल्या संघासाठी करत असताना पाहायला मिळतोय. निश्चित मी मगाशीच म्हटलं काही दिवस क्रिकेटपासून दूर पाहिलं असेल मात्र जसा मैदानावरती आला तसा मात्र निश्चित आपल्या नावाची चर्चा पुन्हा एकदा चालू केली आहे. मेगा फायनलच्या मॅच मध्ये 5 चेंडू फेकलेत. 4 धावा खर्च केल्यात. 1 गडी मिळवलाय. जबरदस्त गोलंदाजी. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार. नितीन तारमळे. यावेळेस फुलटो चेंडू आहे. संधी मिळाली आणि निश्चितच या संधीचं सोनं केलं जात आहे. व्हीआयपी डाईसच्या समोर चेंडू येतोय. सन्माननीय बाळकृष्ण भेरे साहेबांचं रामकृष्ण भेरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं आजच्या या ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 मध्ये रामकृष्ण भेरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. ऐकूया डीजे एक चांगली संगीत. या ठिकाणी संपन्न झालंय. धावफलकावरती 8 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावर. चांगलं षटक आलं. सावध सुरुवात करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन तारमळे एका बाजूने खेळतोय तर दुसऱ्या बाजूने जयेश तारमळे ही जोडी मैदानावरती आपण पाहताय. रॉयल स्ट्रायकर शेई आणि त्यांना फाईट देत असताना संघ ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा मेगा फायनलचा मुकाबला. महाअंतिम सामना. जबरदस्त मॅच आहे. हा सामना जिंकायचा आहे आणि खासदार ट्रॉफीवरती नाव कोरायचंय. ही ट्रॉफी कुठल्या गावात जाईल यासाठी चाललेली ही मोठी मॅच मैदानावरती. षटक मान्यवर विकास तारमळे आणि प्रवीण तारमळे यांच्याकडनं नितीनसाठी सलगच्या 2 षटकारासाठी 2000 आणि 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक होतं. निश्चितच यावेळेस पहा झेल टिपण्याची सुवर्ण संधी आली होती. हातातनं झेल ड्रॉप आणि या दरम्यान पुन्हा 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल ते 12 या आकड्यावरती. थँक्यू सर. या ठिकाणी आपण पाहतोय विशेष सहकार्य आपल्या
शहापूर या नामांकित शहरामध्ये ग्रॅज्युएट वडापाव आपण पाहतोय सगळ्यांना प्रसिद्ध असलेला वडापाव, त्या वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर सन्माननीय सक्केची वेकंडे साहेब उद्योजक बिरवाडी यांच्या वतीच्या देखील शुभेच्छा आल्यात आणि सक्केची वेकंडे साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो। विकासजी तारमळे आणि प्रवीणजी तारमळे यांच्याकडनं नितीनसाठी सलगच्या 2 षटकाराला 2000 आणि 3 षटकाराला 3000 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 10 धावा 10 ऑन द बोर्ड 10 धावा धावफलकावरती। थँक्यू। भरत शेठ शेळके साहेब यांच्याकडून पारितोषिक आलेले आहे। बिरवाडी संघाच्या गोलंदाजाने हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक। भगवान शेठ भेरे मान्यवरांच्या वतीनं षटकार विकेट हॅट्रिक साठी प्रफुल्लसाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी भगवान शेठ भेरे मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी डिक्लेअर झाले। भरपूर सारी पारितोषिक आपण पाहत आहे। मेगा फायनलची मॅच आहे सर। एक मिनिट, या ठिकाणी विनोद शेठ हरड मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आणि सन्माननीय सुयोग शेठ तुपे विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। आपलं देखील मनपूर्वक स्वागत। ऑनलाईन जोडलेल्या माझ्या सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांच्या आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करू। फटका चांगला आहे, फुलटो चेंडू आहे, फटका खेचलाय, फिल्डर अचूक जागेवरती, झेल टिपण्याची सुवर्ण संधी केलाय, जबरदस्त झेल, फलंदाज फेल। धन्यवाद थँक्यू। या ठिकाणी पंच रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायर रिव्ह्यू यस। तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली जाते, चेक केलं जाईल, हाईट फॅक्टर चेक करायचा आहे। लगातार 3 विकेट जर गोलंदाजाने घेतल्या बिरवाडी संघाच्या तर सुनीलजी सासे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय। थँक्यू सुनीलजी सासे साहेब। या ठिकाणी आपण चेक करतोय चेंडूचा हाईट फॅक्टर पहिला जातोय। नक्कीच फुलटच चेंडू होता, झेल झाला होता, त्यानंतर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, इट इज अ नो बॉल। बाल बाल बच गए, झेल पकडला होता। पंच या चेंडूवर धावा किती धावले? एक सिंगल। ओके 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती येतील, धावफलकावरती ऍड केल्या जातील। स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 13 या धावसंख्येवरती। 13 ऑन द बोर्ड। षटक क्रमांक 2 चालू आहे। प्रफुल्ल विदे गोलंदाजी करतोय, फ्री हिटचा इशारा येतोय, मोठा फटका मारण्याची सुवर्ण संधी बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती नितीन तारमळे आपण पाहू शकाल। राईट अमोर द विकेट। प्रफुल्ल विदेचा हा चेंडू अगदी अर्ध्या पिच वरती, पंचांचा इशारा वाईट बॉल, अवांतरची खून करतायत, एका धावेची मदत पुन्हा येईल, वन फॉर द ओव्हर असा कॉल सुद्धा गोलंदाजाला दिला जातोय। धोक्याची घंटा प्रफुल्ल विदेला आपण पाहताय, बराच वेळ कदाचित गॅप पडला, बराच वेळ निश्चितच आयोजनात जातोय। चकडेवाले सन्माननीय अशोक दादा भेरे साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय। साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत। फ्री हिट कायम असणार आहे या चेंडूवरती, नितीन तारमळेसाठी संधी आहे। गोलंदाज प्रफुल्ल विदे राईट अमोर द विकेट। या चेंडूवरती पुन्हा एकदा मागे सरकून खेचलेला फटका, फटका चांगला आहे, दूरवरनं फिल्डर येत आहेत, अडवण्याचा प्रयत्न होईल, निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट होत आहेत। 2 धावा येतील, धावफलकावरती जोडतायत, एका धावेनं दुहेरी धावेनं डावाला आकार देण्याचा प्रयत्न। नितीन तारमळे अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, त्यांना माहिती आहे विकेट राहिली तर धावा येत राहतील, सर सलामत तो पगडी 50। 2 धावा आल्या, स्कोर कार्ड पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 16 या धावासंख्येवरती। प्रफुल्ल विदे यावेळेस फुलटो चेंडू आहे, बॉडी लाईन फुलटो समोर खेळतायत, लॉंग ऑन वरती पुन्हा एकदा चेंडू अडवण्याची निश्चित संधी मिळाली, चेंडूला अडवलं, फेकलं, एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल। 17 धावा स्कोर कार्ड वरती, 17 ऑन द बोर्ड, 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 2 चालू असताना टार्गेट आहे 37 धावांचं। निश्चितच एका चेंडू नंतर आपल्याला समीकरण बदलताना पाहायला मिळतील। एकंदरीत 17 धावा स्कोर कार्ड वर, अजूनही 20 धावांची गरज आहे। या चेंडूवर हुक करतायत, चेंडू हवेमध्ये, झेलची सुवर्ण संधी पुन्हा एकदा, मात्र चेंडूपासून दूर राहत आहेत। एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी धावले आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत, मात्र अशा वेळेला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतायत, प्रयत्न करतायत, जशी संधी मिळते तशा लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत। चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी बनवून बॅटिंग करत असताना मैदानावरती नितीन तारमळे आणि जयेश तारमळे, तारमळे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये। या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय वडमॅन शो श्रेयश दादा वेकंडे साहेब यांच्याकडून षटकार
विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. धन्यवाद श्रेयश दादा वेकंडे साहेब. त्यानंतर प्रतीक संभाजी पाटील असनगाव लगातार 3 षटकारासाठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज. तसेच शहापूरचे उद्योजक आमचे अण्णा सावंत साहेब यांच्याकडून हॅट्रिक साठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. धन्यवाद. गोलंदाज प्रफुल्ल विदे षटक क्रमांक दुसरा. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा संधी निर्माण आली आहे. कोण झेल पकडेल हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी निश्चितच तारांबळ उडाली. एकमेकांमध्ये टक्कर होते आणि झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. निश्चितच पुन्हा एकदा धोक्याची घंटा निर्माण झाली होती. मात्र या शेवटच्या चेंडूवरती थँक्यू सर. 2 धावा येत आहेत. ग्रामपंचायत सदस्य नडगाव अमितजी हरेड साहेब आपण या ठिकाणी आलेलात. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय. धावफलकावरती आहेत 21 धावा 21. एक चेंडू शिल्लक आहे. 21 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करतायत. मेरिट वरती खेळतायत. दोघांनाही माहिती आहे 37 धावांचं टार्गेट आहे आणि निश्चितच हे 37 धावांचं टार्गेट आपण सिंगल डबल वरती जरी कॉन्सन्ट्रेट केलं तरी सुद्धा धावा चेस होतील. एकमेकांवरती विश्वास ठेवून खेळत असताना पाहायला मिळत आहेत. एकमेकांवरती निश्चितच भरोसा ठेवतायत. जयसाठी टाकलेला हा चेंडू चेक केला जाईल. गुणवत्ता पाहिली जाईल. हेमंतजी तावडे सर वळतायत. सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत आली. धावफलक पुढे सरकेल ते 22 वरती. 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावर आपण पाहताय. मेगा फायनलचा थरार. महाअंतिम मॅच. महाअंतिम 16 आणि निश्चितच चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. या चेंडूवर पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेक केलं जाईल. यस फलंदाज स्वतः सांगतोय मी बाद आहे आणि निघून जात असताना दोन षटकांचा अंत होतोय. 2 षटकांचा दोन षटकांची समाप्ती होतीये. 22 धावांवरती 2 फलंदाज बाद आपण पाहताय. या ठिकाणी आपण पाहताय 2 षटक संपतायत. 22 धावा धावफलकावरती. निश्चितच वन मॅन शो युवा यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी बिरवाडी भूषण माननीय श्रेयसदादा वेखंडे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रफुल्ल विदेनं जी विकेट घेतली त्या विकेटसाठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय आणि यापुढील प्रत्येक विकेटसाठी बिरवाडी टीमसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक श्रेयसदादा वेखंडे यांच्याकडनं आपल्याला निश्चितच जाहीर झालेला आहे. 2 षटक संपली. धावफलकावरती 22 धावा. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची आवश्यकता. 4 षटकांची मॅच आहे. 12 चेंडू शिल्लक आणि 15 धावांचं समीकरण आपण पाहताय. समीकरण थोडंसं सोपं जरूर दिसतंय. मात्र संध्याकाळचं सत्र आहे. सूर्यदेवता अस्ताला गेली आहे. संधी प्रकाशात चाललेली मॅच. सामना कधीही टर्न होऊ शकतो. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटची धाव निघणार नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगणं मित्रांनो कठीण असतं. मैदानाच्या चारही बाजूला दर्दी प्रेक्षकांची भरपूर गर्दी आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून UTC लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला भरपूर सारे प्रेक्षक राजा जोडला गेलाय. त्यांना सुद्धा निश्चितच भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. त्यांचं स्वागत करूया. दोन षटकारासाठी नितीन तारमळे यांच्या विकासजी तारमळे आणि प्रवीणजी तारमळे यांच्याकडनं प्रत्येकी 2000-3000 रुपये पारितोषिक. थँक्यू बाळा बांगर. आपण जर विकेट संपादन केली तर योगेशजी केणे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. धन्यवाद. आणि हॅट्रिक केली तर भगवान शेठ भेरे यांच्याकडून 5555 कॅश प्राइज आहे. थँक्यू. 11 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. यावेळेस फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. आडवत असताना थोडीशी तारांबळ अविनाशजी बेरे साहेब आपण या ठिकाणी आलेला. मी विनंती करतो व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. आपलं देखील मनपूर्वक स्वागत अविनाशजी बेरे साहेब. 4 धावा आल्यात. समीकरण निश्चितच बदलताना पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामना निश्चितच आपल्या हातामध्ये सूत्र घेतली. नितीन तारमळे बॅटिंग करतोय. त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन हरीश आलाय. जबरदस्त फॉर्म मध्ये असणारे 2 खेळाडू मैदानावरती शेई संघासाठी खेळतायत. रॉयल स्ट्रायकर शेई संघानं निश्चितच आजचा दिवस गाजवलाय.
विराजजी शेळके कुठे असाल तर मनीष खाडे यांच्याशी संपर्क साधा प्लीज. विराजजी शेळके. या स्पर्धेमध्ये निश्चितच वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळत आहेत रॉयल स्ट्रायकर शय्या संघ. नितीन तारमळेच्या प्रत्येक षटकारासाठी प्रवीणजी आणि विकासजी तार यांच्याकडनं 2 षटकारासाठी 2200 आणि 3 षटकारासाठी 3333 रुपयाचं पारितोषिक आहे. निश्चितच मेगा फायनलची मॅच गावाची टीम खेळतीये आणि गावच्या टीम वरती प्रेम या सर्व लाडक्या प्रेक्षक राजाचं मान्यवरांचं पाहायला मिळतंय. सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, झेल पकडण्याची सुवर्ण संधी. निश्चितच झेल पकडलाय आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केला जाईल का या प्रश्नाला जागा केलाय. बॅट्समन आउट, बिग विकेट, बिग लॉस. समीकरण बदललं. 8 चेंडू आणि 10 धाबांचं लक्ष इथून पार करायचंय. मी मगाशीच म्हटलं संध्याकाळचं वातावरण आहे. एक मिनिट, बाळा बांगर आपणास 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालेलं आहे. आणि श्रेयस दादा वेकंडे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये आलेले आहेत. थँक्यू श्रेयस दादा वेकंडे. आणि योगेशजी केने साहेब यांच्याकडून बाळा दादा बांगर यासाठी 1000 रुपये आलेले आहेत. थँक्यू बाळा. आता परत एकदा विकेट जर घेतली तर योगेशजी केने साहेब यांच्याकडून बाळा बांगर यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. काय बक्षिसांची खैरात, कारण कोहिनूर हिरा ब्रँड ऑफ बिरवाडी. बाळा बांगर जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस हा चेंडू जबरदस्त फटका खेचलाय हवेमध्ये आणि लांबी सुद्धा गाठलीये. धन्यवाद. थँक्यू. मॅच खुली करणारा हा षटकार. 7 चेंडू आणि 4 धाबांचं लक्ष इथून पार करायचंय. बॅटिंग करत असताना रॉयल स्ट्रायकर शेळी संघ स्ट्राईक करण्याच्या तयारीत. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय राकेश तारमळे मैदानाच्या आतमध्ये आला आणि जसा चेंडू फेस केलाय सरळ ठोकलाय. 6 धाबांसाठी षटकार येतोय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 4 धाबांचं लक्ष. थँक्यू. मंडप डेकोरेटर्स अविनाशजी बोंद्रे कुठे असाल त्वरित या. लाईट व्यवस्था ऑन करायची आहे कारण अंधार पडत चाललेला आहे. अविनाशजी बोंद्रे मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर किंवा प्रतिनिधी लवकर स्टेज जवळ येण्याची कृपा करावी. नक्कीच नक्कीच आवी बोंद्रे यांचं कौतुक केलं जाईल. भरपूर चांगलं या ठिकाणी आपण सजावट पाहताय. प्रत्येक गोष्टीची काळजी घेताना पाहायला मिळत आहेत. आवी बोंद्रे आपलं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. या ठिकाणी 4 धाबांची गरज आहे. आडव्या बॅटने खेळलेला फटका पाहायला मिळतोय ऑन साइडला. सीमारेषेवरती चेंडूला पकडलं, फेकलं, एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धाबेची मदत येईल. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल ते 34 या धाबा संख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धाबा. तिसरं षटक या ठिकाणी संपले मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि फायनल मध्ये चॅम्पियन बनण्यासाठी 3 धाबांची गरज बॅटिंग करणाऱ्या रॉयल स्ट्रायकर शेळी या संघाला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 3 धाबांची गरज आहे. मॅच वरती नक्कीच पकड मिळवली आहे. मॅच जिंकण्याच्या तयारीत दोन्ही संघांनी भरपूर कष्ट घेतले, मेहनत घेतली, चिकाटी दाखवली, जिद्द दाखवली आणि एक चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा थरार मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक राजा पाहतोय. त्याचबरोबर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत. या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं पुष्कर पवार यांच्याकडनं आदेश काढेच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. भरपूर सारी बक्षिसं या ठिकाणी अनाउन्स केली जात आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 3 धाबांची गरज मैदानावरती. मॅच आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा थरार आहे. निश्चितच या मॅच मध्ये जिंकायचे. 3 धावा बनवून रॉयल स्ट्रायकर शेळी संघ स्ट्राईक करण्याच्या तयारीत. घरच्या मैदानावरती देण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत. वाडा बिरवाडीकरांचा आहे. राडा कुठल्या संघाचा असेल हे निश्चितच काही चेंडू आपल्याला सांगून जातील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. परंतु हा क्रिकेट आहे. 6 चेंडू 1 धाव देखील होत नाही आणि 6 चेंडू 16 धावा देखील होताना पाहिलेत. परंतु बिरवाडी संघ जर आपण विजय झाला तर शेष दादा वेकंडे यांच्याकडून रोख 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. आदेश खाडेनं हा सामना जर जिंकून दिला तर कुलदेव खाडे मान्यवरांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि 2 धावांची गरज विजयासाठी. 5 चेंडू 2 धावा. निश्चितच स्पर्धा पाहायला मिळाली. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक. मनोजजी वेखंडे त्याचबरोबर
मनीषदादा खाडे आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करील. सेवा करण्याची संधी मिळाली. माझ्या तिन्ही लाडक्या पंचांचा आभार. आमचे शशीदादा पाटोळे स्कोररच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडतायत, त्यांचं मनापासून आभार. युटीसी लाईव्हची संपूर्ण टीम, शैलेशदादा भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम, संदीप भावाचं आणि सूरज भावाचं विशेष मनापासून मी आभार मानेन. या ठिकाणी आपण पाहताय फटका चांगला आहे आणि रॉयल स्ट्रायकर शेळी संघाने या ठिकाणी स्ट्राईक केलंय. चॅम्पियन ऑफ टुर्नामेंट रॉयल स्ट्रायकर शेळी.